शाळेची सफाई हा एक खरं तर आपल्या सगळीकडेच पाहिलं सरकारी शाळांमध्ये तर एक कळीचा मुद्दा आहे की शाळेची सफाई करायची कुणी, टॉयलेट सफाई असेल, पाण्याच्या टाक्यांची सफाई असेल, ही करायची कुणी. खरं तर असा प्रश्न समाजामध्ये पडणं हे समाज मागास असल्याचं लक्षण आहे. आणि जर समजा याच्यावर थेट उत्तरच सांगायचं तर शाळा आपली असेल असं जर आपल्याला वाटत असेल तर ही सफाई पण आपणच केली पाहिजे. आणि सफाई आपण केल्याशिवाय शाळा आपल्याला आपली वाटणार नाही हे तेवढंच खरं आहे. मग त्याच्यामध्ये मुलं असतील, शिक्षक असतील किंवा कम्युनिटी असेल, सगळीच माणसं इन्व्हॉल्व असली पाहिजेत. जपानसारख्या प्रगत देशामध्ये साफसफाई शाळेची मुलांच्या करवीच केली जाते आणि त्यासाठी सगळे शिक्षक आणि त्यांची सगळी जे स्टेक होल्डर्स आहेत हे सगळे इन्व्हॉल्व असतात या प्रक्रियामध्ये. तर आपल्या ह्या शाळेमध्ये सुद्धा शाळेची सफाई हा पूर्णपणे मुलं आणि शिक्षक यांच्याकडे हा पार्ट असतो. काही गट मुलांचे निर्माण केलेले आहेत, त्या गटाने त्या विभागाची सफाई करायची असते आणि ती सफाई करत असताना त्यांना फार तर 5 ते 7 मिनटं लागतात. एवढीच सफाई प्रत्येक गटाला दिलेली आणि त्या गटांची कामं ही दर महिन्याला बदलून एक सायकल जशी असते तशा पद्धतीने दर महिन्याला ती कामं बदलली जातात. आणि ती 21 गट आणि 21 विभाग हे दिवसभरासाठी त्यांची जबाबदारी असल्यामुळं त्या आपल्या विभागामध्ये दिवसभरात कधीही कचरा होणार नाही किंवा कधीही तिथं अस्ताव्यस्तपणा आपल्याला दिसणार नाही अशी काळजी मुलांकडून घेतली जाते. सुरुवातीला हे सगळं समजून सांगणं, त्यांच्याकडून ते व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने करून घेणं आणि त्यांच्या कामामध्ये आपण स्वतः शिक्षक म्हणून सामील असणं, ह्या गोष्टी ज्यावेळेस तिथं घडतात त्यावेळेस ह्या मुलांच्या मनामध्ये एक हळूहळू शाळेच्या संदर्भात एक आपुलकी तयार होणं, त्यानंतर स्वच्छतेची सवय लागणं आणि शाळेत जशी सफाई करतात मुलं तशी घरी जाऊन आपल्या घराची पण सफाई ठेवणं ही सवय लागते. जशी कधीकधी अस्वच्छतेची सवय लागून जाते आणि अस्वच्छतेचं काहीच वाटत नाही, त्याच पद्धतीने त्याच प्रक्रियेने स्वच्छतेची पण सवय लागते. आणि एकदा का स्वच्छतेची सवय लागली की अस्वच्छ वातावरणात ते मूल आयुष्यात कधीही राहू शकणार नाही. ती सगळी त्याची जडणघडण ह्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत केली जाते.